श्रावण संपला, गणपती झाले, आता यांचं चालू झालं काहीतरी नॉनव्हेज करा. मग आज मी ठरवलं पटकन होणारी अंडा बुर्जा रस्सा बनवायचं. त्यासाठी तेलामध्ये जिरं, मोहरी, कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीर घालून हलवून घ्यायचं. पुन्हा त्यामध्ये सगळा घरगुती चटणी, लाल तिखट, हळद आणि मीठ घालून हलवून घ्यायचं. नंतर त्यामध्ये उकळतं पाणी टाकून त्याला उकळी आणून द्यायची. चांगली उकळी आली की त्यामध्ये एक एक अंडी अशी फोडून टाकायची. तुम्हाला जशी ठीक हवी असेल तेवढी अंडी वापरायची. मी इथं 3 अंडी वापरलेली आहेत. एक एक अशी अंडी फोडून झाली की मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. अंडी फोडून झाली की चमच्यानं असं सारखं त्याला हलवत राहायचं. हा अंडा बुर्जा रस्सा पटकन होतो आणि माझ्या मुलांना भरपूर आवडतो. तर जाता जाता माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.